यस, या व्हिडिओमध्ये आपण महत्त्वाचे पुरस्कार बघतोय. तर पहिला पुरस्कार आहे महाराष्ट्र भूषण पुरस्कार. 2024चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणाला देण्यात आला? राम सुतार यांना. 100व्या वर्षी त्यांना मिळाला आहे. त्यांचा जन्म कधी झाला होता? मग 19 फेब्रुवारी 1925ला धुळे जिल्ह्यातल्या गोंदूर या ठिकाणी. राम सुतार कोण आहेत? शिल्पकार. स्टॅच्यू ऑफ युनिटी, सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा 182 मीटरचा, तर तो पण यांनीच बांधला आहे. आणि बँगलोरचा कॅम्पेगौडा पुतळा, ज्याला आपण स्टॅच्यू ऑफ प्रॉस्पेरिटी म्हणतो, तर तो प्रॉस्पेरिटीचा 108 मीटर उंचीचा पुतळा आहे. आणि युनिटीचा किती? 182 मीटर. हे दोन्ही पुतळे त्यांनीच बांधलेत. प्रसिद्ध शिल्पकार आहेत ते. महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार सुरू कधी झाला? 1995ला. मनोहर जोशी हे मुख्यमंत्री होते तेव्हा शिवसेनेचे. याचं स्वरूप आहे 25 लाख रुपये दिलं जातं. मग 1995ला पहिला पुरस्कार कोणाला देण्यात आला होता? पु ल देशपांडे यांना. पहिली महिला विजेती विचारतील लता मंगेशकर यांना 1997ला देण्यात आला होता. आणि निवड समितीचे अध्यक्ष कोण असतात? या महाराष्ट्र भूषण पुरस्काराचे मुख्यमंत्री असतात. 2024चे राम सुतार विजेते आणि 2023चे विचारले तर अशोक सराफ. 2022ला आप्पासाहेब धर्माधिकारी यांना मिळाला होता. आणि मग ते सगळीकडे बॅनर वगैरे त्यांचे लागले होते, तुम्हाला माहिती आहे. जोड्या लावा म्हणून विचारलं जाऊ शकतं. नेक्स्ट आहे लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार. लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार हा कोणत्या संस्थेतर्फे देण्यात येतो? तर लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्ट पुण्याचं. स्वरूप 1 लाख रुपये असतं. याची सुरुवात 1 ऑगस्ट 1983ला झाली. 1983ला पहिले विजेते कोण होते? SM जोशी होते. 2025चा आता पुरस्कार नितीन गडकरींना मिळाला आहे. 2024चा सुधा मूर्ती यांना मिळाला होता. आणि 2023चा नरेंद्र मोदी यांना मिळाला होता. म्हणून नरेंद्र मोदी, नितीन गडकरी दोन्ही महत्त्वाचे माणसं आहेत. मग ते जोड्या लावामध्ये विचारतील. तर टेसी थॉमस 2022, नरेंद्र मोदी 2023, सुधा मूर्ती 2024 आणि 2025ला नितीन गडकरी. नेक्स्ट आहे राजश्री शाहू पुरस्कार. राजश्री शाहू पुरस्कार याची सुरुवात 1984ला झाली होती. 1984ला पहिले विजेते होते भाई माधवराव बागल. आता 2025ला राजश्री शाहू पुरस्कार कोणाला मिळाला? जब्बार पटेल यांना मिळालेला आहे. आणि 2024चा पण विचारला तर पन्नालाल सुराणा यांना 2024चा मिळाला होता. लिहून घ्यायचं आहे. नेक्स्ट आहे विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार. हा कोणत्या संस्थेतर्फे देण्यात येतो? तर महाराष्ट्र सरकारच्या मराठी भाषा विभागातर्फे हा देण्यात येतो. रावसाहेब रंगराव बोराडे यांना 2024चा पुरस्कार देण्यात आला. 2023ला रवींद्र शोभणे यांना हा पुरस्कार मिळाला होता. नेक्स्ट आहे जनस्थान पुरस्कार. कुसुमाग्रज प्रतिष्ठानतर्फे देण्यात येतो. सुरुवात कधी झाली होती? 1991ला. 1991ला पहिले विजेते विजय तेंडुलकर. आता हा पुरस्कार जनस्थान पुरस्कार कशाबाबत देण्यात येतो हे जर कळलं तर तुम्ही एक तिथं पर्यायामधून निवडू शकता. तर हा मराठी साहित्यात चांगली कामगिरी करणाऱ्या साहित्यिकाला देण्यात येतो. कुसुमाग्रज हे नावच, म्हणजे विष्णू वामन शिरवाडकर यांना कुसुमाग्रज म्हटलं जायचं ना, तर ती प्रतिष्ठान देतं म्हणल्यावर साहित्याला आहे. दर 2 वर्षातून एकदा दिला जातो, म्हणजे 1 वर्ष आड तो पुरस्कार देण्यात येतो. 2025ला या वर्षी आता सतीश आळेकर यांना मिळाला. आणि 2023ला आशा बगे यांना हा पुरस्कार मिळाला होता. नेक्स्ट आहे विष्णुदास भावे गौरव पदक. विष्णुदास भावे म्हणजे नाटक, तर नाट्य क्षेत्रातील मानाचा पुरस्कार आहे. प्रदान तारीख त्याची 5 नोव्हेंबर असते, कारण रंगभूमी दिन असं 5 नोव्हेंबरला मानलं जातं. आणि ह्या वर्षीचा पुरस्कार 2025चा नीना कुलकर्णी यांना मिळालेला आहे. नीना कुलकर्णी. 2023चा पण 2024चा पण विचारतील तर 2024चा सुहास जोशी यांना मिळाला होता. लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार 2025चा कुमार मंगलम बिर्ला यांना देण्यात आलेला आहे. 2022ला फेमस झाला होता, पहिल्यांदा झाला होता ना, म्हणजे लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार 2022ला सुरुवात झाली होती. आणि तेव्हा नमोंना मिळाला होता, म्हणजे नरेंद्र मोदी साहेबांना मिळाला होता. 22ला, 23ला, 24ला असं काय पाठ करायची गरज नाही. पण 2025ला कोणाला? तर कुमारम मंगलम बिर्ला यांना. 2025चा कुमार बिर्लांना मिळाला. 2024चा कोणाला मिळाला होता? अमिताभ बच्चनला मिळाला होता. आता हा लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार कोण देतं? तर दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठान, पुण्यातलं दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठान हे देते. 2022ला सुरू झाली होती, ठीक आहे. म्हणजे लता मंगेशकर वारल्या त्यानंतर 2022ला तो पुरस्कार सुरू करण्यात आला होता. 22ला नरेंद्र मोदी यांना, 23ला आशा भोसले यांना, 2024ला अमिताभ बच्चन आणि 25ला आता कुमार मंगलम बिर्ला. नेक्स्ट छत्रपती संभाजी महाराज महाराष्ट्र प्रेरणा गीत पुरस्कार. 2025लाच पहिला पुरस्कार आहे, म्हणून आपण पाठ करायचा इम्पॉर्टंट आहे. तर विदा सावरकर यांच्या
अनादि मी अनंत मी याला तो मिळालेला आहे. 2 लाख रुपये मिळतात. मारुती चित्तमपल्ली निसर्ग मित्र पुरस्कार हा राहीबाई पोपेरे यांना बीज माता पण म्हटलं जातं. त्या अहिल्यानगरच्या आहेत अकोले तालुक्यातल्या. तर बीज माता राहीबाई पोपेरे यांना मारुती चित्तमपल्ली निसर्ग पुरस्कार मिळाला. मारुती चित्तमपल्ली म्हटलं की निसर्ग वृक्ष असं काहीतरी आठवत असेल तुम्हाला, तर ते. कुसुमाग्रज राष्ट्रीय पुरस्कार, आता कुसुमाग्रज प्रतिष्ठान देत होतं ते जनस्थान पुरस्कार होता आणि हा कुसुमाग्रज राष्ट्रीय पुरस्कार वेगळा आहे. तर 2024चे विजेते कुमार अंबुज हे हिंदी कवी आहेत. तर राष्ट्रीय स्तरावर दरवर्षी अमराठी कवीला म्हणजे नॉन मराठी कवीला तो दिला जातो. ठीक आहे. 2024चा कोणाला? कुमार अंबुज यांना. गदिमा पुरस्कार गदिमा फाउंडेशनतर्फे देण्यात येतो. आशा काळे यांना मिळालेला आहे 2024चा. आशा काळे ज्येष्ठ अभिनेत्री आहेत. 21,000 रुपये मिळतात. बाकी काही पाठ करायची गरज नाही. आशा काळे गदिमा पुरस्कार एवढंच इनफ आहे. पद्म पुरस्कार सगळ्यात फेमस आणि प्रश्न जो अपेक्षित असतो. पद्म पुरस्काराची स्थापना कधी झाली होती, सुरुवात कधी झाली होती? 1954ला. 1954ला सुरू झालं होतं. पद्म समितीचे अध्यक्ष पंतप्रधान असतात, मान्यता राष्ट्रपती देतात वगैरे. तर ही जी घोषणा 25 जानेवारी 2025ला झाली होती. यावर्षी टोटल किती पुरस्कार देण्यात आले? 139. मग त्यांचं वर्गीकरण किंवा पद्मविभूषण किती, पद्मभूषण किती, पद्मश्री किती? तर सगळ्यात टॉपचा पुरस्कार पद्मविभूषण असतो. ज्याची स्पेलिंग मोठी तो टॉपचा, ज्याची स्पेलिंग छोटी तो सगळ्यात खालचा, म्हणजे त्या तिघांपैकी लोचा. तर पद्मश्री आधी मिळतो, पद्मभूषण आणि मग पद्मविभूषण. ठीक आहे. पद्मविभूषण 7 जणांना मिळाला आहे यावर्षी. सोपं आहे, दोन्हीचा नंबर. त्यानंतर पद्मविभूषण विराट कोहलीचा नंबर +1 19 आणि पद्मश्री 113. आता इथलं जर्सीचा नंबर माहीत नाही मला, नाहीतर आपण लिंक केलं असतं. तुम्हाला माहिती असेल तर लिंक करा. 139 लक्षात ठेवायचं आहे. 7 + 19 + 113 139 विचारलं जातं. सरळ सेवेला पण विचारलं जाईल, कंबाईनला पण विचारलं जाईल, मेन्सला पण ते विचारतात नीट. ठीक आहे. मरणोत्तर पुरस्कार किती दिले यावर्षी? 13. आणि महिला किती होत्या? तर 23 महिला होत्या. बालाजी राघवन खटला हा कशाशी संबंधित आहे? तर पद्म पुरस्कार पुनर्परीक्षणाशी संबंधित महत्त्वाचा खटला आहे बालाजी राघवन खटला 1996चा. ठीक आहे. पद्मविभूषण विजेते 7 आहेत. कोणकोणते ते बघून घेऊ आपण. आणि ते कोणत्या क्षेत्राशी आहे असं विचारतात. त्यांचं राज्य वगैरे नाही विचारणार, पण कोणत्या क्षेत्राशी आहे. आणि विचारलंच तर एक भारतीय नसलेले म्हणजे जपानचे कोणतरी ओसामू सुझुकी आहेत, त्यांना पण मिळालं आहे मरणोत्तर. टोटल आपण पाठ केलं की 13 मिळालेत मरणोत्तर पुरस्कार. त्यातले जे काय 3 पद्मविभूषण हे मरणोत्तर आहे. तर पहिलं आहे दूर नागेश्वर रेड्डी यांना मेडिसिनसाठी मिळालं. जगदीश सिंग खेर सार्वजनिक व्यवहार. कुमुदिनी लाखिया कलेसाठी मिळालं. लक्ष्मीनारायण सुब्रमण्यम कलेसाठी. MT वासुदेवन नायर साहित्यासाठी मिळालं. ओसामू सुझुकी व्यापारासाठी. शारदा सिन्हा यांनासुद्धा कलेसाठी मिळालेलं आहे. मग हे कलेसाठी जर 2-3 जण असू शकतात. तर रेड्डी, आता रेड्डी लॅब माहिती आहे ना तुम्हाला, ते रेड्डी लॅबोरेटरी शेअर स्टॉक मार्केट याच्यात बघितलं असेल, त्याच्यावरून ठेवा ते लक्षात. मेडिसिन. ठीक आहे. लाखिया सुब्रमण्यम लाखिया कुमुदिनी लक्ष्मीनारायण हे कलेशी आहे. व्यापाराशी तर हे सुझुकीवाले झालेले आहेत. साहित्य आणि शिक्षणाशी वासुदेव नायर. एवढे 2-3 जरी लक्षात राहिले तरी मोर दॅन सफिशियंट आहे. काहीतरी ट्रिक एलिमिनेशन वगैरे लावून तुम्ही ते सोडवाल. पद्मविभूषण झाले. आता पद्मभूषण. सगळेच पद्मभूषण पाठ करायच्यात का? 1919 नाही. पण महाराष्ट्रातले कोण आहे किमान ते बघा. हे श्रीजस महाराष्ट्रातले नाही आहे, पण क्रीडासाठी त्यांना मिळालेलं आहे. क्रीडा. आणि 19 पद्मविभूषण जे मिळालेत ना, किती मिळालेत? 19. तर त्यापैकी एकमेव खेळाडू येतो म्हणून ते पाठ करायचं. PR श्रीजेश यांना क्रीडामध्ये मिळाला. महाराष्ट्रातले मनोहर जोशी आणि पंकज उदास. मनोहर जोशी यांना मरणोत्तर मिळालं आहे. आता वारले ना ते, मरणोत्तर मिळालं आहे सार्वजनिक व्यवहार किंवा सार्वजनिक कार्यासाठी. आणि पंकज उदास यांना कलेसाठी मिळालं आहे. मरणोत्तरच येतो पण, म्हणजे महाराष्ट्रातले जे काय ते मरणोत्तर आहेत. पद्मश्रीमध्ये पण आपण 119 सगळेच्या सगळे पाठ करणार आहे का? नाही. 113. हेच कन्फ्युजन होतं म्हणून नीट लिहून घ्यायचं. 7 + 19 + 113 बरोबर 139. ठीक आहे. तर महाराष्ट्रातले बघू फक्त आपण पद्मश्री.
जवळपास ते 10-12 जण असतील, 10-11 जण. अच्युत पालव कलेसाठी मिळालं आहे. अरुंधती भट्टाचार्य व्यापार. अशोक शराफ चित्रपट नाट्यकला. अश्विनी भिडे देशपांडे कला. सुभाष शर्मा समाजसेवा कृषीसाठी मिळालं आहे त्यांना, कृषीसाठी. इथं लिहून घ्या, समाजसेवा तेच होतं, कृषी पण विज्ञान नाहीत. त्यानंतर वासुदेव कामत कलेसाठी मिळाला. विलास डांगरे यांना आरोग्यासाठी मिळाला. मारुती चितमपल्ली यांना साहित्यासाठी मिळाला. चैत्रराम पवार समाजकार्यासाठी. आदिवासी विकास म्हणजे समाजकार्य. त्यानंतर कला संगीतसाठी जसपिंदर नरूला आणि राणेंद्र भानू मुजुमदार यांना पण कलेसाठी मिळाला. ठीक आहे. क्रीडा क्षेत्रातले जर बघितलं तर बरेच जण आहेत, आपण काय ते पाठ करत नाही. फक्त PR श्रीजेश यांना पद्मभूषण मिळालं आहे. आणि पद्मश्री पुरस्कार प्राप्त पहिला पॅरा तिरंदाज कोण, असा एक प्रश्न आहे. पद्मश्री पुरस्कार कोणता? पद्मश्री. आणि पॅरा तिरंदाज, पॅरा खेळाडू नाही, पॅरा तिरंदाज स्पेसिफिक केलाय त्यांनी. हरविंदर सिंग नाव लिहायचं. हरविंदर सिंग. हरविंदर सिंग. नेक्स्ट आहे ज्ञानपीठ पुरस्कार. पहिले विजेते ज्ञानपीठ पुरस्काराचे गोविंद शंकर कुरूप आहेत. गोविंद शंकर कुरूप पहिले म्हणजे कधीचे? त्याची स्थापना 1961ला जरी झाली असेल तरी सुरुवात 1965ला झाली होती. ठीक आहे, जाऊ त्यात आपल्याला काय घेणं नाही. आता ज्ञानपीठ पुरस्कार 2024चा कोणाला देण्यात आला? तर विनोद कुमार शुक्ला यांना देण्यात आला. 2025चं तिथं लिहिलं आहे, तर ते 2024 पण 25मध्ये ते जाहीर होतात. तर विनोद कुमार शुक्ला यांच्या कोणत्या पुस्तकासाठी देण्यात आला? दीवार में एक खिडकी रहती थी या पुस्तकासाठी. 2021मध्ये त्यांना साहित्य अकादमी फेलोशिप पण मिळाली होती. कोणाला? हे विनोद कुमार शुक्ला यांना. 2023मध्ये जो काय पेन नाबाको हो पुरस्कार आहे तो पण त्यांना मिळाला होता 2023ला. मग पेन नाबाको अवॉर्ड विजेते हे पहिले भारतीय लेखक होते, फर्स्ट इंडियन 2023मध्ये. विनोद कुमार शुक्ला कुठले? तर छत्तीसगडचे आहेत. आणि छत्तीसगडमधले पहिले लेखक ठरलेत ते. पाठ करायला सोपं आहे की विनोद कुमारांनी 36 विनोद सांगितले, छत्तीसगडचे आहेत. आणि विनोदात नाव काय सांगितलं म्हणजे एखादा विनोद, एक विनोद ऐकला ना तुम्ही की एक म्हातारी होती ती लहानपणीच मेली, पांचट जोक PJ, तर तसा दीवार में एक खिडकी रहती असा त्यांनी विनोद सांगितला. असे 36 विनोद ते सांगतात. ठीक आहे. पेन नाबाको पण 2023ला मिळाला. ठीक आहे. 2024 विजेते झाले. 2023ला कोणाकोणाला मिळाला होता ज्ञानपीठ पुरस्कार? तर गुलजार आणि जगद्गुरू रामभद्राचार्य यांना मिळाला होता. ज्ञानपीठ पुरस्कार किती भाषांमध्ये देण्यात येतो? फेमस प्रश्न. 23 भाषांमध्ये देण्यात येतो. त्या 23 भाषांमध्ये 22 भाषा आपल्या 8व्या अनुसूचीमधल्या आणि इंग्रजी एक भाषा आहे, इंग्रजी. अशा 23 भाषांमध्ये देण्यात येतो. पुढे येईल की साहित्य अकादमी, ते 24 भाषांमध्ये देण्यात येतो ना साहित्य अकादमी. राजस्थानी, इंग्रजी आणि 22 भाषा. तर तसं इथं 22 भाषा आणि इंग्रजी. राजस्थानी नाही आहे. जेव्हा साहित्य येतं, साहित्य, तेव्हा राजस्थानी भाषा येते. ज्ञानपीठमध्ये राजस्थानी येत नाही. ठीक आहे. आतापर्यंत मराठीतील 4 जणांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला आहे. ते कोणते? तर विष्णू सखाराम खांडेकर यांच्या ययाती कादंबरीला मिळाला होता. विष्णू वामन शिरवाडकर यांच्या विशाखा साहित्याला मिळाला होता. गोविंद विनायक करंदीकर अष्टदर्शनेसाठी मिळाला होता. आणि भालचंद्र नामाडे यांची हिंदू कादंबरी होती, हिंदू, 2014ला त्यांना मिळाला होता. रिसेंटली 2014, रिसेंटली म्हणजे 10-11 वर्ष झाले आता पार. नेक्स्ट आहे साहित्य अकादमी पुरस्कार. याची सुरुवात 1954ला झाली होती साहित्य अकादमी पुरस्काराची. 1 लाख रुपये पुरस्काराचं स्वरूप आहे. 22 भाषा, राजस्थानी आणि इंग्रजी अशा 24 भाषांमध्ये देण्यात येतो. आणि ज्ञानपीठ आपण बघितला तो 23 भाषांमध्ये देण्यात येतो. पहिले मराठी विजेते होते लक्ष्मण शास्त्री जोशी साहित्य अकादमी पुरस्काराचे. आता 2024ला सुधीर रसाळ यांना मिळालेला आहे. विंदांचे गद्यरूप या साहित्यासाठी, विंदांचे गद्यरूप या साहित्यासाठी सुधीर रसाळ यांना मिळाला. 2023ला कोणाला मिळाला होता? तर कृष्णात खोत. कृष्णात खोत यांना मिळाला होता. इथं लिहिलंय बघा,
कृष्णात खोत यांना 2023चा मिळाला होता साहित्य अकादमी. 2024चा मिळाला आहे सुधीर रसाळ यांना. ठीक आहे, यांचं रिंगाण नावाचं साहित्य होतं, यांचं विंदांचे गद्यरूप साहित्य आहे. कोकणी साहित्यासाठी कोणाला देण्यात आलं ह्या वर्षी, तर रंग तरंग या निबंध संग्रहासाठी मुकेश थळी यांना देण्यात आला कोकणी भाषेचा साहित्य अकादमी. साहित्य अकादमी युवा पुरस्कार आणि बाल साहित्य म्हणजे युवा आणि बाल साहित्य पुरस्कार 2025चा देण्यात येतो. बाल साहित्य पण 2025चा आलेला आहे आणि युवा पण 2025चा आलेला आहे. तर प्रदीप कोकरे यांना खोल दुष्काळ डोळे प्रदीप कोकरे युवामध्ये. तर युवा MPSC करतायत आणि त्यांचे डोळे खोल गेलेत, लक्षात ठेवू शकता. नेक्स्ट आहे बाल साहित्य. बाल हे बाल जे काय बालक असतात त्यांना प्रत्येकजण माया लावतात, आबाळासारखी माया लावतात, ते सुरेश सावंत यांचं आहे. हा जो काही युवा पुरस्कार आहे हा 35 वर्ष अंडर 35 वर्ष म्हणजे 35 वर्षाखालील लेखकाला दिला जातो. याची 2011ला सुरू झाली होती. हा युवा पुरस्कार पण 24 प्रमुख भाषांमध्ये देण्यात येतो. आता प्रत्येक भाषेमध्ये कोणाला मिळाला हे असलं काय आपण पाठ करत नाही, पण मराठी भाषेमध्ये प्रदीप कोकरे यांना खोल दुष्काळ डोळेसाठी मिळाला आहे. 2024ला जर युवा विचारलं तर उसवन MPSC करून उसवले सगळेजण, तसं मी 2024ला पण पाठ ठेवलं होतं आणि MPSC करून खोल दुष्काळ डोळे गेले. युवामध्ये उसवन कोणाची होती, देवीदास सौदागर यांची. MPSC करत देवीदास झाले उसवले. बालमध्ये आबाळमाया ह्या वर्षीचा आहे आणि मागच्या वर्षीचा शमशेर आणि भूतबंगल्याच्या स्टोरीज बाल साहित्याला सांगणार आहे ना आपण, तर भारत सासाने यांनी ते सांगितलं होतं किंवा यांचं ते पुस्तक होतं. साहित्य अकादमी अनुवाद पुरस्कार 2024चा देण्यात आला सुदर्शन आठवले यांना. द डिफिकल्टी ऑफ बिईंग गुड हे पुस्तक होतं. गुरुचरण दास यांनी लिहिलेलं पुरस्कार आहे ते पुस्तक आहे. गुरुचरण दास यांनी लिहिलेलं द डिफिकल्टी ऑफ बिईंग गुड याचा अनुवाद केलाय सुदर्शन आठवले यांनी. नेक्स्ट आहे संसदरत्न पुरस्कार. याची स्थापना 2010ला झाली होती. प्राईम पॉईंट फाउंडेशन यांनी ती संस्थापक संस्था आहे. संकल्पना अब्दुल कलाम यांची होती. पहिले मानकरी विचारले तर हंसराज गंगाराम अहिर संसदरत्न पुरस्काराचे. ठीक आहे, दरवर्षी देण्यात येतो. तर बऱ्याच वेळेस आपल्या महाराष्ट्राचे बरेच जण असतात, मग त्यात सुप्रिया सुळे असतील, त्या कायम असतात. कधी ते आपले अमोल कोल्हे वगैरे पण असतात. तर ह्यावर्षी महाराष्ट्रातले 7 जण आहेत. 17 जणांपैकी ते 7 जण कोण आहेत काय ते विचारलं जाणार नाही कधीच. फक्त कोण देतं, संकल्पना कोणाची होती, पहिले मानकरी कोण होते आणि नाही म्हणून वाचून घ्या. सुप्रिया सुळे, अरविंद सावंत, मेधा कुलकर्णी, नरेश म्हस्के, वर्षा गायकवाड, श्रीरंगाप्पा बारणे, स्मिता वाघ यांना तो 7 जणांना संसदरत्न महाराष्ट्रातल्या लोकांना मिळालेला आहे. इथं एक फॅक्ट आहे शौर्य पुरस्कारांचा. कोणाला किती मिळाले काय ते पाठ करत नाही आपण, पण युद्धाच्या काळातील शौर्य पुरस्कार आणि शांततेच्या काळातील शौर्य पुरस्कार असं एक विभाजन होऊ शकतं. तर युद्धाच्या काळात परमवीर चक्र, महावीर चक्र, वीरचक्र असे दिले जातात आणि शांततेच्या काळात अशोक चक्र, कीर्तिचक्र, शौर्य चक्र दिले जातात. लक्षात ठेवायला कसं ठेवायचं, अशोक माहिती आहे ना, प्राचीन इतिहासात किंवा मध्ययुगीन इतिहासात कुठं होता हा, प्राचीन इतिहासात होता. मग अशोकांनी कलिंगाचं युद्ध झालं होतं, नंतर सगळं सोडलं होतं, शांतीला धरलं होतं. मग शांती काळात जे दिलेले जातात शौर्य पुरस्कार ते म्हणजे अशोक. अ म्हणजे अशोक, श म्हणजे शौर्य आणि क म्हणजे कीर्तिचक्र पुरस्कार. लक्षात राहील, अशोक शब्द पाठ ठेवायचा. शांती काळातील शौर्य पुरस्कार पाठ होतील. नेक्स्ट आहे सुभाषचंद्र बोस आपत्ती व्यवस्थापन पुरस्कार 2025चा कोणाला देण्यात आला. इन्क्वाईस संस्था, इंडियन नॅशनल सेंटर फॉर ओशन इन्फॉर्मेशन सर्व्हिसेस, हैदराबादची संस्था. ही पुरस्कार कोण देतं, तर नॅशनल डेव्हलपमेंट मॅनेजमेंट ऑथॉरिटी. डेव्हलपमेंट नाही आहे, डिझास्टर, नॅशनल डिझास्टर. स्पेलिंग कमी जास्त झाली तर माफ करा. नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट ऑथॉरिटी. तर याची स्थापना 2006ला झाली होती, पण ॲक्ट कधीचा आहे, 2005चा. ठीक आहे, तुमच्या त्या सिम्प्लिफाईडमध्ये पण सापडणार नाही, ते लिहून घ्या जरा. ॲक्ट कधीचा आहे, 2005चा. नेक्स्ट आहे व्यास सन्मान. व्यास सन्मान 2024चा पुरस्कार 11 डिसेंबर 2024ला घोषणा करण्यात आली होती. हा पुरस्कार जो आहे व्यास सन्मान 1991ला सुरुवात झालेली याची, पण 2024चा सूर्यबाला यांना मिळालेला आहे. सूर्यबाला
कोण देश को वाणी वेणू की डायरी या पुस्तकासाठी किंवा कथेसाठी किंवा कादंबरीसाठी त्यांना मिळाला. 1991ला सुरुवात, 2024चा सूर्यबाळा. लक्षात ठेवायला सोपं आहे. व्यास, सूर्याचा व्यास मोठा आणि व्यासवरूनच लक्षात ठेवायचं ना. 2023ला पण कोणाला मिळाला होता? पुष्पा भारती यांना मिळाला होता ना. पुष्पा पिक्चर, पुष्पाचा व्यास मोठा होता, त्या व्यासवरूनच लक्षात ठेवा आता सूर्यबाला. नेक्स्ट आहे सरस्वती सन्मान. सद्गुरू भद्रेश दास येते, भद्रेश दास. सद्गुरू भद्रेश दास स्वामी यांना मिळालं आहे. स्वामीनारायण सिद्धांत सुधा या त्यांच्या संस्कृत साहित्यासाठी सरस्वती सन्मान मिळालेला आहे 2024चा. मार्च 25मध्ये घोषणा आली होती, पण पुरस्कार 24चा आहे. हा पुरस्कार पण 1991 पासून देण्यात येतो बरं का. म्हणजे व्यास सन्मान आणि सरस्वती सन्मान 1991 पासूनच देण्यात येतात. इथं 2023चं जर विचारलं त्यांनी सरस्वती सन्मान, तर प्रभा वर्मा यांना देण्यात आला होता. नेक्स्ट आहे इंदिरा गांधी शांतता पुरस्कार 2024चा. डिसेंबर 2024मध्ये घोषणा आली होती. मिशेल बॅचलेट चिलीच्या माजी अध्यक्ष आहेत, त्यांना इंदिरा गांधी शांतता पुरस्कार देण्यात आला होता. आता मी ते 2023चं 2-3 ठिकाणी लिहून दिलं म्हणून ते 2023 सगळीकडे पाठ करू नका. आपण 2025च्या परीक्षेला जातोय, तर 2024चंच विचारलं तर विचारलं, 23-22 असं जाऊ नका. ठीक आहे. मिशेल बॅचलेट, बॅचमध्ये लेट झालो येताना, त्यामुळं शांत बसावं लागलं. काहीही लक्षात ठेवा, तुमच्या ट्रिक लावा, फक्त आपल्याला आठवण्याशी मतलब आहे. नेक्स्ट आहे नोबेल पुरस्कार. नोबेल पुरस्कार 2 ठिकाणावरून देता येतात, म्हणजे देण्यात येतो. स्टॉकहोम, स्वीडनचं आहे स्टॉकहोम, तिथून सगळे नोबेल दिल्या जातात. पण शांततेचा जो काय नोबेल पुरस्कार आहे तो ओस्लो, नॉर्वेमध्ये ओस्लो या ठिकाणाहून देण्यात येतो. स्टॅटिक हे करंटमध्ये पण स्टॅटिक पार्ट येतो, हे पाठ असलंच पाहिजे. आत्ता पाठ केलं तर 2026-27 कधी पण तुम्ही जर परीक्षा दिली तर हे लक्षातच राहणार आहे. पहिली महिला नोबेल विजेती कोण होती? मेरी क्युरी. सर्वात तरुण विजेती कोण? मलाला युसुफझाई, 17व्या वर्षी मिळाला होता. शांततेसाठी 2014ला मिळाला होता, आठवत असेल तर. सर्वात वयोवृद्ध विजेता कोण? जॉन गुड इनफ, केमिस्ट्रीसाठी मिळाला होता यांना. ठीक आहे. अशा काही संस्था आहेत ज्यांना 2पेक्षा जास्त वेळेस किंवा 1पेक्षा जास्त वेळेस नोबेल पुरस्कार मिळालेला आहे. तो पण कोणता? शांततेचा नोबेल पुरस्कार मिळाला आहे. रेड क्रॉस 1917, 1944, 1963 हे तुम्हाला पाठ होणार नाही, पण HRDमध्ये जेव्हा मी राज्यसेवेची पहिली मेन्स दिली तेव्हा पाठ केले होते, म्हणून त्या मला आठवतं किंवा ओळखीचं वाटतं. तुम्हाला पण 2-4 वेळेस वाचलं तर ते ओळखीचं वाटेल. युनायटेड नेशन्स ह्युमन UNHCR, युनायटेड नेशन ह्युमन नाही, ते हाय कमिशनर फॉर रेफ्युजीज. युनायटेड नेशन हाय कमिशनर फॉर रेफ्युजीज, तर त्यांना 1954-1980 देण्यात आला होता. 2025चे नोबेल पुरस्कार आपल्याला पाठ करायचे. ठीक आहे. वैद्यकशास्त्राचा म्हणजे मेडिसिनचा, तर मेडिसिन फ्रीमध्ये घ्यायची आहे, फ्रेड. लक्षात कसं ठेवू शकता की मेरी फ्रेंड सिमोने, आणि ती सिमोन डेली फ्री मेडिसन बुक करते. मेरी फ्रेंड सिमोन डेली फ्री मेडिसन बुक करते. पाठ झालं काय नाही, ही वाक्य लिहून घ्या इथं. फक्त परीक्षेमध्ये ते रिव्हिजन करताना फक्त वाक्य आठवलं तरी पण क्लिक होणार आहे, आणि वाक्यच रिव्हिजन करायचं वाचताना नेक्स्ट टाईम. नेक्स्ट आहे केमिस्ट्रीमध्ये सुसू, लक्षात ठेवा सुसू. आणि रिच माणसाचा सण म्हणजे काय? श्रीमंत माणसाचा सण म्हणजे मुलगा. श्रीमंतांच्या अवलादी ज्याला आपण म्हणतो, श्रीमंत बापाच्या अवलादी. मग त्या रिच माणसांच्या सण, त्यांचे जे काय सुसू आहे ती पिल्यावर अमर होतं, अशा केमिस्ट्रीमध्ये शोध लागला. पाठ झालं हे डन. नेक्स्ट आहे फिजिक्स. सगळेच ट्रिका काय सांगणार नाही किंवा बनवल्या नाही आहेत, काही पाठ करायला किंवा तुम्ही थोडं लक्ष ठेवा. तर फिजिक्समध्ये जॉन क्लार्क, जॉन मार्टिनेस आणि मिशेल डेव्हरेटे. मी ह्या अँगलने लक्षात ठेवलं आहे की फिजिक्समध्ये जास्त कॅल्क्युलेशन वगैरे असायचे बघा डिग्रीला गेल्यावर किंवा 11-12ला, तर ते क्लरिकल कामं होते, ते डेव्हिएशन इंटिग्रेशन त्याच्यात असायचं. डेव्हरेटवरून डेव्हिएशन इंटिग्रेशन असायचं. आणि जॉन मार्टिनेस
तुम्हाला जसं लक्षात ठेवायचं तसं लक्षात ठेवू शकता, पण ते काय एवढं अवघड नाही आहे. म्हणजे 2 जर पाठ केले तर आपण तिकडं तर खाली पण सांगतो. नेक्स्ट आहे साहित्य. साहित्यामध्ये लास्लो क्रास्नाहोर्कै यांना मिळालेलं आहे. कुठल्या त्या हंगेरीच्या आहेत. हंगेरीच्या लास्लो क्रास्नाहोर्कै. साहित्य शब्द मोठा आहे, साहित्य अवघड नाव आहे साहित्यातलं. शांतता पीसमध्ये मारिया कोरोना मचाडो. कोरोनामध्ये शांतता झाली होती. कोरोना शांतता झाली होती. कुठल्यात त्या व्हेनेझुएलाच्या. नंतर इकॉनॉमिक्स. इकॉनॉमिक्समध्ये फिलिप्स, पीटर हे नावं तुम्ही ऐकलेत, त्याच्यावरून ते जोड्या लावू शकता. इकॉनॉमिक्समध्ये 2025ला नोबेल फिलिप, पीटर आणि मुकीर यांना तो मिळाला. नेक्स्ट आहे चॅम्पियन्स ऑफ द अर्थ पुरस्कार. 2024चा संयुक्त राष्ट्राचा हा सर्वोच्च पर्यावरण सन्मान असतो. अर्थ अवॉर्ड आहे ना, पर्यावरण, आणि तो पण UNचा आहे ना, आणि त्यात भारताचा मिळाला आहे, भारतातल्या माणसाला मिळाला आहे. म्हणून माधव गाडगीळ महत्त्वाचं काम आहे. गाडगीळ यांना जीवनगौरव या श्रेणीमध्ये तो मिळाला आहे. बऱ्याच जणांना तो देण्यात येतो. जवळपास 6 जण आहेत ते टोटल, पण 6 पैकी भारतातलं एक नाव महत्त्वाचं आहे, माधव गाडगीळ, म्हणून ते इम्पॉर्टंट आहे, कारण तो महत्त्वाचा पुरस्कार आहे UNचा. बाकी 1760 पाठ करतो आपण. मी जे काय महत्त्वाचं म्हणतोय, जरा जोर देतो, त्याच्यावर थोडं स्टार करण्याची कृपा करायची आहे. नेक्स्ट यंग चॅम्पियन्स ऑफ द अर्थ. यंग चॅम्पियन्स खालचा कोणता होता? अर्थ. चॅम्पियन्स ऑफ द अर्थ हा पण चॅम्पियन्स ऑफ द अर्थच आहे, पण यंग आहे. म्हणजे काय तर 30 वर्षाखालच्या लोकांना देण्यात येतो. चॅम्पियन्स ऑफ द अर्थ हा पुरस्कार पर्यावरणासंबंधी आहे. म्हणून ज्या लोकांनी गंभीर पर्यावरणीय समस्यांवर काहीतरी नवीन उपाय शोधलेत त्यांना तो दिला जातो. भारतीय विजेता यावेळेस आहे जिनाली मोदी. जिनाली मोदी यांची बानोफी लेदर नावाची एक कंपनी आहे, जी केळीच्या पिकाच्या कचऱ्यापासून चामडे बनवतात. यंग चॅम्पियन्स पण भारतातल्या जिनाली मोदींना मिळाला, आणि जो चॅम्पियन्स ऑफ द अर्थ आहे तो पण कोणाला मिळाला आहे? माधव गाडगीळ यांना. नेक्स्ट रॅमन मॅग्सेसे अवॉर्ड 2025ला. याला आशियातला नोबेल म्हटलं जातं ना, आशियातला नोबेल म्हटलं जातं. 31 ऑगस्ट रोजी, दरवर्षी 31 ऑगस्ट रोजी हा देण्यात येतो. कुठं? मनिला इथं, मनिलाला, फिलिपाईन्सला. मनिलाला. तो कोण देतं? कधी स्थापन झाला? 1957ला स्थापन झाला होता. रॉक फेलर ब्रदर्स फंड, फिलिपाईन्स सरकार हे देतात, म्हणून तो कुठं देण्यात येतो? फिलिपाईन्स सरकार म्हटल्यावर मनिलाला. आशियाचा नोबेल म्हटलं जातं. पहिले भारतीय विजेते कोण होते? फर्स्ट इंडियन विनोबा भावे होते. 1958ला त्यांना मिळाला होता, विनोबा भावेंना. ठीक आहे. त्यानंतर बऱ्याच जणांना मिळाला आहे. मग त्यात मदर तेरेसा असतील, जयप्रकाश नारायण, सत्यजित राय, रजनीकांत, डॉक्टर रजनीकांत, अरुण शौरी, किरण बेदींना मिळाला 1994ला. म्हणजे जेव्हा आपण जन्मलेलो पण नव्हतो त्यावेळेस ते IPS पण झाले होते. अरुणा रॉय, अरविंद केजरीवाल यांना पण मिळालं आहे. सोनम वांगचुक, म्हणजे रवीश कुमार. बघा आता नावं किती भारी भारी आहेत. जे लोक आपल्या साहेबांना आवडत नाही, नमो साहेबांना तेच नाव आहेत. अरविंद केजरीवाल, सोनम वांगचुक, रवीश कुमार, किरण बेदी. ठीक आहे. तर अशा चांगल्या लोकांना तो देण्यात येतो. आणि ह्या वर्षी कोणाला मिळाला? तर एज्युकेटेड गर्ल्स या भारतातल्या संस्थेला मिळाला. मालदीवच्या शाहिना अली आणि फिलिपाईन्सच्या अँटोनियाला पण मिळाला आहे. पण भारतातलं नाव महत्त्वाचं आहे, एज्युकेटेड गर्ल्स. आणि ही संस्था आहे, या संस्थेच्या संस्थापक आहेत सफीना हुसेन. हा पुरस्कार मिळवणारी महिलांची ती पहिली भारतीय संस्था ठरलेली आहे. एज्युकेटेड गर्ल्स ही राजस्थानमध्ये स्थापन झालेली संस्था आहे. 15 ते 29 वयोगटातल्या ज्या काही मुली आहेत, तरुणी आहेत, यांना शिक्षण पूर्ण करण्याची संधी देणारा उपक्रम ही एज्युकेटेड गर्ल्स चालवते. ठीक आहे. त्यांना काय मिळालं आहे? रॅमन मॅग्सेसे. नेक्स्ट आहे वर्ल्ड फूड प्राईज म्हणजे जागतिक अन्न पुरस्कार. अन्न पुरस्कार आहे हंगरी म्हणजे भूक. अन्न पुरस्कार हंगरी, मारियाला हंगरिया. पहिल्या ब्राझिलियन आहेत त्या, म्हणून महत्त्वाचं ठरतं ब्राझिलियन. कोण देतं हा पुरस्कार? वर्ल्ड फूड प्राईज फाउंडेशन देते. 1986ला सुरुवात झाली होती आणि पहिला पुरस्कार 1987चा MS स्वामीनाथन यांना मिळाला होता. अन्न आणि कृषी क्षेत्रातला नोबेल असं या जागतिक अन्न पुरस्काराला ओळखलं जातं. नेक्स्ट इंटरनॅशनल बुकर प्राईज बानू मुस्ताक यांना मिळाला आहे हर्ट लॅम्प या पुस्तकासाठी. त्याचा अनुवाद कोणी केला आहे? दीपा भास्ती यांनी केला आहे. आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळालेल्या
पहिल्याच भारतीय अनुवादक त्या ठरलेल्या आहेत. बानू मुस्ताक यांना पेन ट्रान्सलेशन अवॉर्ड पण 2024ला मिळाला होता. अजून काय, आंतरराष्ट्रीय बुकरबद्दल याची सुरुवात कधी झाली होती? 2004ला. 2016पासून तो दरवर्षी देण्यात येतो. आधी 2 वर्ष आधी 2 वर्षाच्या आड दिला जायचा, म्हणजे 2 वर्षातून एकदा वगैरे असं दिला जायचा. जसं की आपण तो बघितला जनस्थानवाला. 2024चा कोणाला मिळाला होता? तर जेनी एरपेनबेक. 2025चा हर्टलॅम बानू मुस्ताक. 2024चा जेनी एरपेनबेक. लिहून घ्या इथं वाटल्यास. जेनी 2024. एरपेनबेक कसं लिहायचं लिहून दाखवलं आहे स्क्रीनवर. 2022ला गीतांजली श्री यांना मिळाला होता टॉम्ब ऑफ सँड यासाठी. ठीक आहे, 2023च्या परीक्षेसाठी आपण पाठ केलं होतं बरंचसं. 2023च्याच परीक्षेतनं मी पास झालो ना, तर तेव्हा मला चांगला अभ्यास केलेला मी आठवतं. टॉम्ब ऑफ सँड, गीतांजली श्री, मग ते अनुवाद कोणी केला आहे वगैरे लय पाठ केलेलं त्यावेळेस. प्रित्झगर आर्किटेक्चर प्राईज 2024चा का 25चा कोणाला मिळाला आहे? लिऊ जियाकुन, चीनच्या त्या. पहिले विजेते कोण होते? फिलिप जॉन्सन होते. प्रित्झगर आर्किटेक्चर हा वास्तुकला क्षेत्रातील सर्वोच्च सन्मान मानला जातो. आत्तापर्यंत फक्त एकमेव भारतीयाला मिळालेला आहे. बाळकृष्ण दोशी 2018ला मिळाला होता. 18वरनंच बाळ आणि 8 सारखा दिसतो ना, 2018लाच बाळकृष्ण दोशी यांना मिळाला होता. पहिले विजेते फिलिप जॉन्सन पाठ झाले आणि यावर्षी चीनच्या लिऊ जियाकुन यांना भेटलाय. वाटल्यास आहे ना, यांचा फोटो सर्च करून बघा तुम्ही, मग ते चीन, रशिया, नॉर्थ कोरिया त्याच्यात कन्फ्युजन होत नाही. नेक्स्ट दादासाहेब फाळके पुरस्कार मोहनलाल यांना मिळालेला आहे. 2023चा पुरस्कार आहे, पण घोषणा त्याची 2025ला झालेली आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने घोषणा केली आहे. मोहनलाल हे मल्याळम अभिनेता आहे. यांचा फोटो बघा तुम्ही सगळे त्यांना ओळखतात, पण नाव तुम्हाला माहिती नाही. द कम्प्लीट ॲक्टर नावानं त्यांना ओळखलं जातं. 1969ला दादासाहेब फाळके पुरस्काराची सुरुवात झाली होती. 15 लाख रुपये दिले जातात. पहिल्या विजेत्या कोण होत्या? तर देविका राणी होत्या. आणि 2022ला म्हणजे 2023चा तर मोहनलालला दिला, पण 22ला कोण जिंकलं होतं? मिथुन चक्रवर्ती जिंकले होते. नेक्स्ट हे राष्ट्रीय पुरस्कार, राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार. याची स्थापना 1954ला झाली होती. पाठ करायचं किंवा नाही लक्षात राहिलं तरी टेन्शन नाही. पण कोणती संस्था देते? तर भारतीय राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ, नॅशनल फिल्म डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन हे देतं. निवड समितीचे अध्यक्ष आशुतोष गोवारीकर होते. आशुतोष गोवारीकर हे दिग्दर्शक आहेत. सर्वोत्कृष्ट अभिनेता यावर्षी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये शाहरुख खान आणि विक्रांत मेसी ठरलेत. शाहरुख खानचा जवान आणि विक्रांत मेसी म्हणजे कोणतं? 12th फेलवाला. ऋतिक रोशनची ज्याने ॲक्टिंग केली, म्हणजे ऋतिक रोशननेच केली आहे का? नाही ना. 12th फेलमध्ये विक्रांत मेसी कोण आहे? तो UPSC पास होतो तो विक्रांत मेसी, गिरणी चालवतो तो. ठीक आहे. अभिनेत्री विचारली तर राणी मुखर्जी सर्वोत्कृष्ट याची राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराची. सर्वोत्कृष्ट फीचर फिल्म 12th फेल मराठीमध्ये श्यामची आई. आणि बालचित्रपट जर विचारला तर नाळ 2. आता मी घरीच नाही येणार काय ते, आई मला खेळायला जाऊ दे ना व, तर नाळ 2. नेक्स्ट हे ऑस्कर पुरस्कार 2029चा 2025चा. 1929ला सुरुवात झाली होती ऑस्कर पुरस्काराची. ॲनोरा या चित्रपटानं सर्वाधिक किती? 5 मानांकन जिंकले किंवा पुरस्कार जिंकले. आता याच्यामध्ये मी टेलिग्राम चॅनलला फोटो शेअर केला होता तुम्हाला 4 जणांचा, तो मुद्दाम शेअर केला होता त्या दिवशी मी वाचत होतो. तर सर्वोत्कृष्ट चित्रपट ॲनोराला ठरलेला आहे ऑस्करमध्ये. सर्वोत्कृष्ट अभिनेता एड्रियन ब्रॉडी, फोटो बघा विसरणार नाहीत तुम्ही ते. मायकी मॅडिसन कशी दिसती ती पण बघून घ्या. त्यानंतर दिग्दर्शक शॉन बेकर आणि सर्वोत्कृष्ट वेशभूषा म्हणून पॉल टॉजवेल. आता वेशभूषा कशी केली ती? टॉवेल घालून केली ती, तर ते लक्षात राहील. ठीक आहे. बेकर ही केमिस्ट्रीमध्ये बेकर असतं ना, तर ते दिशा दिग्दर्शन करण्याचं, डायरेक्शन काम करण्याचं काम बेकरने केलं. ठीक आहे. अभिनेत्री एवढी भारी दिसती की सगळेजण मॅड झाले. मायकी मॅडिसन मॅड झाले. आणि अभिनेता कोण? तर एड्रियन ब्रॉडी. नेक्स्ट आहे भारतीय ऑस्करासाठी काय होतं? तर 2026साठी होमबाउंड नावाची एक सिरीज आहे किंवा पिक्चर आहे, पिक्चरच बहुतेक. होमबाउंड चित्रपटाची काय म्हणतात त्याला एंट्री झालेली आहे 2026साठी. याचे निर्माते करण जोहर आहेत, आदर पुनावाला आहेत होमबाउंडचे. आणि 2025मध्ये लापता लेडीजला पण पाठवण्यात आलं होतं ऑस्करसाठी. 2025ला लापता लेडीजला पाठवण्यात आलं होतं.
नेक्स्ट आयफा अवॉर्ड्स बघा, ते राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, ऑस्कर पुरस्कार, आयफा अवॉर्ड्स, अजून पुढं कोणता तरी येईल वेगळा. तर हे सगळ्यांमध्ये कन्फ्युजन होऊ नये म्हणून फक्त आयफा आणि राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार पाठ ठेवा. त्यात पण MPSCला कोणतं आवडतं हे ते पण कुठून मला कळलं किंवा तुम्हाला पण कुठून कळणार आहे. PYQमध्ये कशावर प्रश्न विचारलेत बघा, याच्यावर विचारलेत. ठीक आहे, आयफा फिफा याच्यापेक्षा त्यांना राष्ट्रीय चित्रपटाचं आवडतं, कारण ते मंत्रालय देतं ना. तर आता आयफाचे बघूयात. सर्वोत्कृष्ट चित्रपट लापता लेडीज, जोच ऑस्करसाठी आपण 2025ला पाठवला होता. सर्वोत्कृष्ट अभिनेता कार्तिक आर्यन, बुलबुलया 3साठी देण्यात आला. अभिनेत्री नितांशी गोयल लापता लेडीजमधलीच ती. आणि सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक लापता लेडीजसाठीच किरण राव यांना ते देण्यात आलं होतं. ठीक आहे, बाकी काय पाठ करायची गरज नाही. आयफा अवॉर्डमध्ये लापता लेडीजवरच फिरणारे प्रश्न. त्यानंतर राष्ट्रीय पुरस्कारामध्ये जर बघितलं तर शाहरुख खान, 12th फेल आणि राणी मुखर्जी. मराठीमध्ये तर पाठच झालेत तुम्हाला आता. ग्रॅमी अवॉर्ड्समध्ये अल्बम ऑफ द इयर बियॉन्से याला मिळालं आहे. रेकॉर्ड ऑफ द इयर, सॉन्ग ऑफ द इयर केंड्रिक लॅमर नावाच्याच काय ते सॉन्गला किंवा रेकॉर्डला मिळालं आहे, केंड्रिक लॅमर. त्यानंतर भारताची कोणतरी आहे चंद्रिका टंडन. त्या चंद्रिका टंडनला ॲक्च्युली या भारतीय अमेरिकन गायिका आहेत. तर त्रिवेणी या अल्बमसाठी न्यू एज किंवा ॲम्बियंट असा काहीतरी पुरस्कार देण्यात आला त्या कॅटेगरीमध्ये, त्रिवेणीसाठी देण्यात आला. आणि रिकी केज यांना तर नामांकन मिळतंच, चांगले प्रसिद्ध गायक संगीतकार काहीतरी आहेत ते. तर त्यांच्या ब्रेक ऑफ डॉनला नामांकन देण्यात आलं होतं, ब्रेक ऑफ डाऊनला. पण जिंकलं कोण? चंद्रिका टंडन जिंकलेले आहेत, त्यांना पण नामांकन देण्यात आलं आणि ते जिंकल्यात. रिकी केज काय जिंकले नाही. बॅलन डी ऑर पुरस्कार पुरुष विजेत्यांमध्ये बऱ्याचदा इथं मेस्सी, रोनाल्डो काहीतरी देतील, पण उस्मान डेम्बलेला जिंकलेला आहे बॅलन डी ऑर 2025चा. उस्मान डेम्बले कसा दिसतो बघा, जरा सावळा आहे, जरा म्हणण्यापेक्षा बराच सावळा आहे. याचा पण मी फोटो शेअर केला होता चॅनलवर, बघून घेत जावा ते फोटो. मी काही उगत शेअर नाही करत, ते फोटोग्राफिक मेमरीमध्ये तुमच्या राहतं बऱ्यापैकी लक्षात. बॅलन डी ऑर पुरस्कार सोन्यासारखा फुटबॉल आहे, मस्तपैकी तो घेऊन फोटो तुम्हाला सापडत. आणि महिलांमध्ये कोण जिंकलं तर ऐतना बोनमती, फुटबॉलपटू ऐतना बोनमती, बॅलन डी ऑर. नेक्स्ट आहे मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार 2024चा. जानेवारी 2025ला घोषणा आली 24च्या पुरस्काराची. वितरण कोण करत आहे? जर राष्ट्रपतींच्या हस्ते होतं, बरोबर. तर याची सुरुवात 1991-92 झाली होती. 25 लाख रुपये स्वरूप असतं, पण साहेब म्हणले की कशाला, याचं आधी नाव काय होतं? राजीव गांधी होतं ना, राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार. 2021ला साहेब म्हणले जाऊन द्या, मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार करा. मग केलं. मग ह्यावेळेस 4 जणांना मिळालं आहे. गुकेश डी, हरमनप्रीत सिंग, प्रवीण कुमार, मनू भाकर. गुकेश डी काय खेळतो? बुद्धिबळ, चेस. हरमनप्रीत सिंग हॉकी, प्रवीण कुमार पॅराथलेटिक्स आणि मनू भाकर शूटिंगवाले. ठीक आहे. अर्जुन पुरस्कार ह्यावेळेस 32 जणांना मिळाला आहे. सगळे पाठ करायचे का? नाही पाठ करायचे. पण अर्जुन पुरस्काराची सुरुवात कधी झाली? 1961ला. 15 लाख रुपये दिले जातात अर्जुन पुरस्कारामध्ये. ठीक आहे. मग आपण ह्याच्यात अर्जुन पुरस्कारामध्ये महाराष्ट्रातल्या कोणाला मिळाला का ते एकदा बघूयात किंवा पुढं बघूयात. अर्जुन जीवनगौरव पुरस्कार मात्र बघा 2 जणांना मिळालेत. सुजा सिंग आणि मुरलीकांत पेटकर यांना मिळालं आहे. मुरलीकांत पेटकर आले का महाराष्ट्रातले? तर सुजा सिंग, मुरलीकांत पेटकर. फक्त हा पुरस्कार कोणता आहे? जीवनगौरव. राष्ट्रीय खेल प्रोत्साहन पुरस्कार फिजिकल एज्युकेशन फाउंडेशन ऑफ इंडिया यांना मिळाला. त्यानंतर महाराष्ट्रातले बघितले आपण तर स्वप्नील कुसळे, सचिन खिलारी यांना अर्जुन पुरस्कार देण्यात आला. मुरलीकांत पेटकर अर्जुन जीवनगौरव आहे. आणि दीपाली देशपांडे यांना द्रोणाचार्य पुरस्कार देण्यात आला. दीपाली देशपांडे, द्रोणाचार्य, सगळीकडं पाठ राहील, कन्फ्युजन होणार नाही. हॉकी इंडियाचा ॲन्युअल अवॉर्ड, हॉकी इंडियाचा वार्षिक पुरस्कार आपण 2च पाठ करतो, एक महिलामध्ये, पुरुषमध्ये. त्या पुरस्काराला नाव काय? बलबीर सिंह पुरस्कार. मग महिलामध्ये सविता पुनिया यांना देण्यात आला आणि पुरुषांमध्ये हरमनप्रीत सिंग यांना देण्यात आला. हरमनप्रीत सिंग यांना हा पुरस्कार पण मिळाला बघा, मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार. हरमनप्रीत सिंग. आणि हॉकीमध्ये पण त्यांना बलबीर सिंह पुरस्कार देण्यात आला. नेक्स्ट आहे ICC अवॉर्ड्स 2024चे.
तर याच्यामध्ये क्रिकेटर ऑफ द इयर सर गारफिल्ड सोबर्स ट्रॉफी म्हणून देण्यात येतो पुरुषांचा, आणि जे काय फिमेलचं आहे ते रॅचेल हो फ्लिंट ट्रॉफी. काय पाठ करायची गरज नाही, पण ICCचे जर विचारले तर म्हणून आपण पाठ करतो. पुरुषांमध्ये जसप्रीत बुमराह आणि महिलांमध्ये मेली केर. BCCIचे जर विचारले तर उत्कृष्ट पुरुषमध्ये BCCIचे जसप्रीत बुमराहलाच BCCIचा पण मिळाला, इथं लिहून घ्या तसं. ICC पण आणि BCCI पण जसप्रीत बुमराहलाच मिळाला. ICCचा जो आहे म्हणजे इंटरनॅशनल झालं ना ते, मेली केरला. पण BCCIचा जर विचारलं तर तो मिळाला स्मृती मानधनाला. CK नायडू जीवनगौरव पुरस्कार, जीवनगौरव आहे म्हटल्यावर तो मिळाला BCCIचा सचिन तेंडुलकर यांनाच. ठीक आहे, मोर दॅन सफिशियंट आहे, एवढंच करायचं. त्यानंतर हा जो काय सर गारफिल्ड सोबर्स ट्रॉफी मिळालेली आहे, तर हा जिंकणारा पहिला वेगवान गोलंदाज ठरलाय जसप्रीत बुमराह, पण 5वा भारतीय, पहिला वेगवान गोलंदाज, लिहून घ्या तिथं. नंतर फिफाचे फुटबॉल अवॉर्ड, सर्वोत्कृष्ट पुरुष कोण झालाय? व्हिनिशियस ज्युनियर. आता इथं बऱ्याचदा कन्फ्युजन होणार आहे, का तर एतना बोनमती आत्ताच नाव वाचलं तुम्ही बघा बॅलन डिओरमध्ये, तर बॅलन डिओर एतना बोनमतीलाच मिळाला, फिफा फुटबॉल पण यालाच मिळाला. पण पुरुषांमध्ये तो डेम्लेला मिळाला होता, गोल्डन बॉलवाला पुरस्कार, काय म्हणतात त्याला, बॅलन डिओर पुरस्कार डेम्लेला मिळाला होता. आणि फिफा फुटबॉल अवॉर्ड हा व्हिनिशियस ज्युनियरला मिळाला आहे. ठीक आहे, कन्फ्युजन करू नका, नीट बघा. त्याला वाटल्यास ते PDF तुम्ही प्रिंट काढली असणार नाहीची, नीट बघा एकदा. मी थोडा वेळ थांबतो, 1 मिनिट, किंवा तुम्ही पॉज करा त्याला. डोळ्याखालून शब्द गेल्याशिवाय ते पाठ होणार नाही आहे. नेक्स्ट MLS म्हणजे मेजर लीग सॉकरचा गोल्डन बूट अवॉर्ड कोणाला देण्यात आला? लिओनल मेस्सी. आता गोल्डन बूट आलाय, लिओनल मेस्सी. नेक्स्ट आहे केंटन आर मिलर अवॉर्ड हा एक राष्ट्रीय उद्यानं आणि संरक्षित क्षेत्राच्या शाश्वत व्यवस्थापनातील नाविन्यासाठी देण्यात येतो. तर पहिल्या भारतीय महिला ठरलेल्या विजेत्या या, म्हणून सोनाली घोष केंटन आर मिलर अवॉर्ड आपण पाठ करतो. सोनाली घोष या काझीरंगा राष्ट्रीय उद्यानाच्या संचालिका आहे. काझीरंगा राष्ट्रीय उद्यान कुठे आहे? आसाममध्ये. नेक्स्ट आहे महाराष्ट्रातली अशी कोणती संस्था आहे किंवा शाळा आहे महाराष्ट्रातली जिला T4 या संस्थेचा, T4 या जागतिक दर्जाच्या संस्थेचा 1 कोटी रुपयाचा पुरस्कार मिळाला आहे? तर पुण्यातल्या खेड तालुक्यातल्या जालिंदर नगर प्राथमिक शाळेला T4 एज्युकेशन प्राईज मिळालेला आहे 1 कोटी रुपयाचं. नेक्स्ट आहे राष्ट्रीय भूविज्ञान पुरस्कार, तर ह्याच्यामध्ये 2च पाठ करतो आपण, युवा भूवैज्ञानिक आणि जीवनगौरव. जीवनगौरव भूविज्ञान श्याम सुंदर रायला मिळाला आहे आणि युवामध्ये सुशोभन नियोगीला मिळाला आहे. युरोपियन परिषदेचा मानवाधिकार पुरस्कार मॅक्सिकम बुटकेविसला मिळाला आहे. 2024ला मारिया कोरिना माचाडूंना मिळाला होता. का पाठ करतो आपण? तर मारियाना कोरिना माचाडू यांना कोरिना शांतता, आठवलं का? आत्ताच पाठ केलं. शांततेचा नोबेल 2025चा मिळाला आणि 2024ला त्यांना हा चांगला पुरस्कार मिळाला होता. म्हणून असं विचारतील ना की बाबा आता 2024ला, ते विचारण्यापेक्षा एक लॉजिकली तुम्ही जर करंट अफेअरचा अभ्यास करते तर तुम्हाला पण कळते या पुरस्काराचं महत्त्व काय. जर 24ला हा मिळाला आणि लगेच 25ला त्यांना नोबेल मिळतोय, म्हणजे 2025चा हा पुरस्कार महत्त्वाचा आहे. मॅक्सिम बुटकेविच यांना युरोपियन परिषदेचा मानव अधिकार पुरस्कार मिळालेला आहे. मानवाधिकार वॉटेवर. नेक्स्ट आहे सौंदर्य स्पर्धेबाबत, मिस युनिव्हर्स आणि मिसेस युनिव्हर्स. तर मिसमध्ये मनिका विश्वकर्मा आहे, थायलंडला झाली होती ही स्पर्धा. आणि मिसेस विचारतील तर मिसेस शेरी सिंग यांना मिळाला आहे. ही स्पर्धा मनिलाला पार पडली फिलिपाईन्समध्ये. ठीक आहे, मिसेसमध्ये शेरी सिंग, वाटलेस इथं लिहून घ्या, मिसेस काय ते कळत नसेल तर मिसेस लिहून घ्या इथं, आणि इथं मिस मनिका आणि मिसेसमध्ये शेरी सिंग. नेक्स्ट आहे इक्वेटर प्राईज का देण्यात येतो? तर जैवविविधता संवर्धनासाठीचा नोबेल पारितोषिक असं त्याला म्हटलं जातं. UNDP तर्फे देण्यात येतो. UNDPची स्थापना कधी झाली होती? 1965ला. न्यूयॉर्कला हेडक्वार्टर आहे याचं. ठीक आहे, तर यावर्षी बीबीमा फतिमा महिला स्वयंसहायता गट म्हणजे ते सेल्फ हेल्प ग्रुप जो असतो तो
बीबी फतिमा महिला यांना मिळाला आहे इक्वेटर प्राईज. कशा संबंधित आहे तर जैवविविधता संवर्धनासाठी. ठीक आहे, विश्ववृत्त पुरस्कार पण म्हटलं जातं त्याला. राष्ट्रीय लता मंगेशकर पुरस्कार, आपण जो तो लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार बघितला होता ना, आता ह्यावर्षी कोणाला देण्यात आला तो लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार कुमारम बिर्ला यांना. तर तो लता दीनानाथ मंगेशकर म्हणजे दीनानाथ शब्द आहे तो दीनानाथ फाउंडेशनतर्फे देण्यात येतो, दीनानाथ मंगेशकर फाउंडेशनतर्फे. आणि राष्ट्रीय लता मंगेशकर पुरस्कार जो आहे तो मध्य प्रदेश सरकारतर्फे देण्यात येतो. लिहून घ्या इथं MP सरकार लिहून घ्या, मध्य प्रदेश सरकार. वेळ आहे तुमच्याकडं, नीट लिहून घ्या, मी जरी कंटाळा करत असलो तरी. ठीक आहे, तर यावर्षी लता मंगेशकर पुरस्कार 2025चा मध्य प्रदेश सरकारनं सोनू निगम यांना दिलाय. लिहिलंय बघा इथे मी, सोनू निगम यांना दिलाय. स्वामीनाथन पुरस्कार देण्यात आला, यावर्षीच पहिल्यांदा सुरू झालाय. अन्न आणि शांततेसाठी MS स्वामीनाथन पुरस्कार सुरू करण्यात आला 2025चा. ॲडेमोलो इडेनले नायजेरियाचे ते यांना देण्यात आला आहे. गव्हर्नन्स अवॉर्ड पहिल्यांदाच एखाद्या कोणत्या तरी ग्रामपंचायत श्रेणीसाठी देण्यात आला आणि महाराष्ट्रातली धुळे जिल्ह्यातली रोहिणी ग्रामपंचायत ही गव्हर्नन्स अवॉर्डमध्ये जिंकलेली आहे. राजभाषा कीर्ती पुरस्कार कशासाठी देण्यात येतो? राजभाषा कीर्ती पुरस्कार हिंदी भाषेच्या वापराला प्रोत्साहन देण्यासाठी. आता राजभाषा या विभागाला किंवा काय ते 50 वर्ष 75 वर्ष झालेत ना पूर्ण, सो ते फोकसमध्ये येऊ शकतं. पण यावर्षी कोणाकोणाला दिलं फक्त नाव वाचून घ्या. THDC इंडिया, राजभाषा ज्योती पत्रिका, गोवा शिपयार्ड, इंडियन ओव्हरसीज बँक, प्रशासकीय सुधारणा आणि सार्वजनिक तक्रार विभाग आणि भेळ या जणांना राजभाषा कीर्ती पुरस्कार देण्यात आला होता 2025चा. नेक्स्ट आहे पेन ट्रान्सलेशन अवॉर्ड. गीतांजली श्री यांच्या वन्स एलिफंट लिव्ड हिअर या साहित्यकृतीसाठी त्यांना पेन ट्रान्सलेशन पुरस्कार देण्यात आला. CD देशमुख पुरस्कार नितीन गडकरी यांना. लोकमान्य टिळक पुरस्कार पण यांनाच देण्यात आला ना, CD देशमुख पण यांनाच देण्यात आला. पॉलीग्रास, इथं पॉलीग्राफ आलंय का, पॉलीग्रास मॅजिक स्किल अवॉर्ड दीपिका सेहरावत यांना देण्यात आलाय. महिला आहेत त्या, पहिली भारतीय विजेत्या आहेत म्हणून महत्त्वाचं ठरतं. महिला हॉकीपटू आहेत, त्या हॉकीपटू. तर बऱ्याच जणांना वाटतंय मिस्टेक काही जाणीवपूर्वक असतात. आता हे चुकी नाही तर ते कराव्या लागतात, नाही तर मग ते PDF फ्री भेटतात. तर 100 रुपये द्यायला पण तुम्ही भिकाऱ्यासारखं मागं पुढं बघता आणि 100 रुपयाचं भीक म्हणा वाटल्यास, काही जण भीक म्हणतात त्याला, ते मला दिल्याने काही तुमचं बिघडत नसते. ठीक आहे, नेक्स्ट आहे कलिंगरत्न अवॉर्ड. कलिंगरत्न अवॉर्ड धर्मेंद्र प्रधान यांना देण्यात आला, केंद्रीय शिक्षण मंत्री ते आहेत. इंटरनॅशनल पॉप्युलेशन अवॉर्ड, पॉप्युलेशन म्हणजे लोकसंख्या काय होते, वर्षानुवर्ष वाढते, त्याच्यावरून लक्षात ठेवू शकता. वर्षा देशपांडे यांना 2025चा वर्षानुवर्ष लोकसंख्या वाढते म्हणून लोकसंख्या अवॉर्ड देण्यात आला. इंटरनॅशनल मेंटल हेल्थ कॉन्फरन्स कुठं भरली होती? थायलंडला. बऱ्याच जणांचं स्वप्न असतं थायलंडला जाऊन मसाज करण्याचं, थाय मसाज करण्याचं. तर त्या थाय मसाजनं मेंटल हेल्थ किंवा चांगली होती असं काहीतरी गैरसमज आहे, लक्षात ठेवा, फक्त लक्षात ठेवण्यासाठी कुठं झाली म्हणून. तर सायमा वाजेद यांना मिळालेलं आहे. आंतरराष्ट्रीय मानसिक आरोग्य परिषद कुठं झाली? थायलंडला. आणि तिथं तो अवॉर्ड, मानसिक आरोग्य पुरस्कार अवॉर्ड सायमा वाजेद यांना मिळालेला आहे. ठीक आहे, नेक्स्ट आहे ब्लूमबर्ग फिलंथ्रॉपीज पुरस्कार. हा जागतिक तंबाखू नियंत्रणासाठी भारतासह 6 देशांना देण्यात आला आहे. जागतिक तंबाखू नियंत्रणासाठी जी काही परिषद भरली होती ती कुठं भरली होती? डब्लिनला भरली होती. मग तंबाखूची डब्बी, त्याच्यावरून तंबाखू नियंत्रण, डब्लिन आणि भारतासह 6 देश. बाकीचे 5 कोणते आहेत? मॉरिशस, मेक्सिको, मॉन्टेनेग्रो, फिलिपाईन्स, युक्रेन. पाठ करायची गरज नाही. नेक्स्ट आहे बेस्ट मॅजिक क्रिएटर. मॅजिक म्हटल्यावर तुम्हाला सुहानिशा आठवते, यूट्यूबला तुम्ही व्हिडिओ पाहिला असाल, राजस्थानची ती सुहानिशा. तर त्यांना बेस्ट मॅजिक क्रिएटर 2025 जादूगारांसाठी ऑस्कर म्हणून हा पुरस्कार ओळखला जातो आणि हा पुरस्कार जिंकणारी ती पहिली भारतीय महिला ठरलेली आहे. नेक्स्ट आहे पुण्यभूषण पुरस्कार. विजय केळकर यांना देण्यात आला पुण्यभूषण पुरस्कार. 2024चा विजय भाटकरलाच देण्यात आला होता. म्हणजे विजय नाव आहे ना, पुण्यभूषण विजय, आता कन्फ्युजन होणार नाही. फक्त 24ला भाटकर आणि 25ला केळकर. आचार्य अत्रे पुरस्कार महाराष्ट्र साहित्य परिषद आणि आचार्य अत्रे विकास प्रतिष्ठान यांच्या वतीनं हा आचार्य अत्रे पुरस्कार 2025 देण्यात येतात. साहित्य पुरस्कार सुरेश कोडितकर यांना मिळाला आहे. पत्रकारितेमध्ये मंदार वंजारी नाही ते मंदार गोंजारी याच्यात बघितलं असेल तुम्ही, ABP माझ्यावर ते मंदार गोंजारी यायचे, कायम येतात अजूनही.
कलाकार पुरस्कार सतीश आळेकर यांना देण्यात आला आहे. मंदार गोंजारी, सुरेश कोडितकर आणि सतीश आळेकर. जेम्स बियर्ड अवॉर्ड हा सर्वोत्तम शेफसाठी देण्यात येतो. तमिळनाडूचे विजय कुमार आहेत, त्यांना तो मिळाला आहे. अन्न जगताचा ऑस्कर असं त्यांना ओळखलं जातं, ते काय पण ओळखलं जातं, पण जेम्स बियर्ड कोणाला मिळाला? शेफसाठी देण्यात येतो, विजय कुमार यांना. नेक्स्ट आहे प्रेसिडेन्शियल मेडल ऑफ फ्रीडम. हा कोणाला देण्यात आला? तर लिओनल मेस्सी यांना देण्यात आला. चुकून माझ्याकडनं कदाचित ते घाईघाईत एक पेज सुटला असेल, ते तर तुम्ही लिहून घ्या खाली, आता जागा आहे तिथं, मी वाचतो. दोस्तोवस्की स्टार हा पुरस्कार कोणाला देण्यात आला? दोस्तोवस्की स्टार हा जावेद अख्तर यांना देण्यात आला आणि जावेद अख्तर हे पहिले भारतीय ठरले दोस्तोवस्की स्टार पुरस्कार मिळवणारे. साहित्य अकादमी पुरस्कार पण 2013 यांना जावेद अख्तर यांना मिळाला होता. नंतर संयुक्त राष्ट्राचा सासाकावा पुरस्कार, युएनचा सासाकावा पुरस्कार कोणाला देण्यात आला? सायक्लोन मॅन ऑफ इंडिया असं त्यांना ओळखलं जातं. महापात्रा, मृत्युंजय महापात्रा यांना संयुक्त राष्ट्राचा सासाकावा पुरस्कार देण्यात आला. त्यानंतर राष्ट्रीय फ्लोरेन्स नाईटिंगल पुरस्कार असतो, जो नर्सला देण्यात येतो. तर ह्यावर्षी 15 नर्सला देण्यात आलं. तर महाराष्ट्रातल्या त्या कोण आहेत ज्यांना राष्ट्रीय फ्लोरेन्स नाईटिंगल पुरस्कार मिळाला? सुजाता अशोक बागुल. सुजाता अशोक बागुल. नेक्स्ट आहे मेडल ऑफ ऑनर, भुवन रिबू यांना मिळालेलं आहे. वर्ल्ड ज्युरिस्ट असोसिएशनकडून मिळतं. वर्ल्ड ज्युरिस्ट असोसिएशनकडून मिळतं. भारतातल्या पहिले वकील आहेत ते मेडल ऑफ ऑनर मिळवणारे असा, म्हणून भुवन रिबू लिहून घ्या नीट, भुवन रिबू. मला बोलून लिहिताना वेळ लागत नाही, तर तुम्हाला काय लागलं नाही पाहिजे. ठीक आहे. नेक्स्ट आहे जागतिक पर्यावरण दिनानिमित्त सर्वात प्रभावी पर्यावरणवादी पुरस्कार कोणाला देण्यात आला? आचार्य प्रशांत यांना देण्यात आला, सर्वात प्रभावी पर्यावरणवादी. एबेल पुरस्कार, एबेल पुरस्कार गणिताचा ऑस्कर म्हणून ओळखला जातं. ठीक आहे, गणित तज्ज्ञाला दिला जातो. तर 2025चा एबेल आणि 2024चा एबेल कोणाला देण्यात आला होता? लिहून घ्या. 2025चा मसाकी काशीवारा यांना देण्यात आला आणि 2024चा मायकल टालाग्रँड, मायकल टालाग्रँड. नेक्स्ट आहे ट्युरिंग पुरस्कार. ट्युरिंग पुरस्कार याला कम्प्युटिंगचा नोबेल पुरस्कार म्हणून ओळखलं जातं. तर बार्टो आणि सटन एवढं लक्षात घ्या फक्त, म्हणजे ठेवा, बार्टो आणि सटन यांना मिळाला आहे ट्युरिंग पुरस्कार कम्प्युटरचा. नेक्स्ट आहे वेटलँड वाईज यूज पुरस्कार. रामसर पुरस्कार आहे हा. रामसर पुरस्कारामध्ये ती कॅटेगरी आहे वेटलँड वाईज यूज. तर पहिल्या भारतीय ठरल्यात जयश्री व्यंकटेसन. जयश्री व्यंकटेसन पहिल्या भारतीय ठरल्यात. स्टॉकहोम वॉटर प्राईज 2025चा कोणाला मिळाला? स्टॉकहोम वॉटर गुंटर ब्लोशल यांना. आणि 2024चा विचारतील तायकान ओकी. तायकान ओकी असंच लिहून घ्या, त्याला मराठीत नका लिहू आता, नाहीतर ज्यांना मराठीची सवय त्यांनी लिहून घ्या मग मराठीमध्ये. तायकान ओकी 2024चा स्टॉकहोम वॉटर आणि 2025चा गुंटर ब्लोशलला. पूर्णिमा देवी बर्बन यांना टाईम मासिकच्या वुमेन ऑफ द इयर 2025च्या यादीमध्ये समावेश करण्यात आलं. पूर्णिमा देवी बर्बन आठवलं का? हरगिला आर्मी, हरगिला पक्षी, तर त्यासाठी त्या काम करतात हरगिला आर्मीसाठी. पूर्णिमा देवी बर्मन यांना टाईम मॅसिकच्या वुमेन ऑफ द इयरमध्ये समाविष्ट करण्यात आलं. ठीक आहे. नेक्स्ट आहे प्रेसिडेन्शियल मेडल ऑफ द इयर. आता ते झालं, हे आलं आहे आता याच्यात, ते चुकून माझ्याकडनं राहिलं होतं टायपिंगला, सॉरी. प्रेसिडेन्शियल मेडल ऑफ फ्रीडम लिओनल मेस्सी यांना मिळालं. पहिला पुरुष हे येते फुटबॉलपटू ज्यांना प्रेसिडेन्शियल मेडल ऑफ फ्रीडम मिळाला. अमेरिकेचा हा सर्वोच्च नागरी सन्मान आहे.
मेस्सीला मिळाला आहे. नेक्स्ट आहे चौधरी चरण सिंग पुरस्कार. याच्यामध्ये सेवारत्न पुरस्कार, किसान पुरस्कार आणि कृषक उत्थान पुरस्कार हे 3 देण्यात येतात. चौधरी चरण सिंग पुरस्कारमध्ये 3 देण्यात येतात. तर सेवारत्न पुरस्कार राजेंद्र सिंगला मिळाला, किसान पुरस्कार प्रीतम सिंग यांना मिळाला आणि कृषक उत्थान पुरस्कार फिरोज हुसेन यांना मिळालेला आहे. पर्सन ऑफ द इयर 2024 डोनाल्ड ट्रम्प आहे, पण 2023चे कोण आहे? टेलर स्विफ्ट. 2025चं अजून काय जाहीर केलेलं नाही आहे. आपल्याला 2024चं विचारतील कोण आहेत? डोनाल्ड ट्रम्प आहेत पर्सन ऑफ द इयरमध्ये. ठीक आहे, विचारणार नाहीत, आता भांडणं आलेत त्यामुळं. सत्यशोधक अण्णाभाऊ साठे जीवनगौरव पुरस्कार 2025 हा प्रकाश आमटे आणि मंदाकिनी आमटे देण्यात आला. ट्रायबल फोटो ऑफ द इयर काय ते उड्डीमुडू उड्डीमुडी येते उडीमुडी पेडी राजू यांच्या फोटोला ट्रायबल फोटो ऑफ द इयर हा पुरस्कार देण्यात आला. व्ही के गोकाक पुरस्कार हा कन्नड साहित्यासाठी देण्यात येतो. व्ही के गोकाक पुरस्कार आनंद व्ही पाटील यांना देण्यात आला. हॉलिवूड वॉक ऑफ फेम स्टार मिळवणारी पहिली भारतीय दीपिका पादुकोण. इथं दीपिका पादुकोण ऐवजी तुम्ही PC म्हणजे प्रियंका चोप्रा लिहून असाल तर नाही, दीपिका पादुकोण यांना हॉलिवूड वॉक ऑफ द फेम स्टार पुरस्कार किंवा सन्मानित होण्याचा मान मिळाला आहे. संत तुकाराम महाराज कोणाला मिळाला? एकनाथ शिंदेंना. आजी शिंदे पण पुरस्कार कोणाला मिळाला? एकनाथ शिंदेंना. गोल्ड मर्क्युरी पुरस्कार दलाई लामा यांना देण्यात आला. लोकनेते भाई वैद्य स्मृती गौरव पुरस्कार भाई वैद्य पुरस्कार तारा भवाळकर यांना मिळाला आहे. 2025चा आहे तो. आणि भारताची जलविद्युत राजधानी 2025ला अरुणाचल प्रदेश ही घोषित करण्यात आली. शरण कुमार लिंबाळे यांना चिंता रवींद्रन पुरस्कार मिळाला आहे. शरण कुमार लिंबाळे यांना. ठीक आहे, तर अशा प्रकारे आपले पुरस्कार झालेत. बरेच मोठे पुरस्कार आहेत आणि ते रिव्हिजन सोपी व्हावी म्हणून ही 6 पेजेसची तुम्हाला PDF खूप युजफुल ठरणार आहे. सॉरी, हे 1 पेज राहिलं होतं, पण काय नाही, ते किती 5-6 फॅक्ट होते, ते मी जर इथं लिहिले तुमच्यासोबत तर तुम्ही पण लिहून घेऊ शकता. ठीक आहे, थँक्यू सो मच. आणि मित्रांना आवर्जून शेअर करा. बाकी तुम्ही मला याच्यासाठी कॉन्टॅक्ट करू शकता. हे टेलिग्राम चॅनल आहे आणि हे इकडं काय ॲप्लिकेशन डाउनलोड करण्याची लिंक तुम्हाला मिळेल. हे PDF कुठं मिळतील तर रेडिओ MPSC ॲपवर तुम्हाला ते फ्री सेक्शनमध्ये मिळतील. बऱ्यापैकी ते मिळतील. ठीक आहे, थँक्यू सो मच. बाय.